बच्चू कडूंवर बोलण्या इतपत ते प्रकरण मोठं नसल्याचं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलंय. लोकशाहीत जनतेच्या मताला किंमत आहे. संजय राऊत 23 जागा मागतायत तर संजय निरुपम यांनी विरोध केला. वंचित आघाडीनं 12-12-12-12 जागांचा फॉर्म्युला सांगितला. कोण काय चर्चा करण्यास मी इथं आलेलो नाही. प्रत्येकाला तोंड दिले, प्रत्येकाला डोकं दिलंय. प्रत्येकजण आपापल्या डोक्यानं बोलतंय. दोघांनाही एक दुसऱ्याच्या घरचा चहा आवडतो. आपला नेता पंतप्रधान व्हावा अशी सर्वांचीच इच्छा असल्याचं म्हणत प्रणिती शिंदे यांनी जी मतमोजणी व्यक्त केली त्याबाबतही त्यांनी बोलणं टाळलेलं आहे. हे सर्व घडत आहे ते सरकारच्या कृपेनं. 2014च्या आधी आणि नंतर मुंबईत काय फरक वाटत नाही. देवेंद्र फडणवीसांचे जपानशी चांगले संबंध आहेत. जयंत पाटील कधीच शरद पवार आणि राष्ट्रवादी सोडणार नसल्याचं स्पष्टीकरण आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिलेलं आहे. बच्चू कडूंनी शरद पवारांवर टीका करणं एवढा आणि त्याच्यावर मी बोलणं एवढं काय हे प्रकरण मोठं नाही. सर, संजय राऊत 23 जागा मागत आहेत तर संजय निरुपम यांना विरोध करत आहेत. वंचित आघाडीने 12-12-12 हे बघा, कोण काय मागतंय ह्याच्यावर चर्चा करण्यासाठी मी इथे आलेलो नाही. प्रत्येकाला तोंड दिलंय, प्रत्येकाला डोकं दिलंय, प्रत्येकजण आपापल्या डोक्याने बोलतोय. आम्ही मात्र जोपर्यंत आम्हाला साहेब फायनल लिस्ट सही करून देत नाही तोपर्यंत काहीच बोलणार नाही. राष्ट्रवादी आमदार अपत्रावर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुनावणीची तारीख आहे तर एकीकडे शिवसेना संदर्भात देखील आहे. ठीक आहे ना, जे आहे ते लढू, कायद्याने लढू. महाराष्ट्राच्या समोर आहे ना, जे काय घडलं ते महाराष्ट्राच्या समोर आहे आणि जनतेचं मन आणि कायदा याच्यापेक्षा खूप मोठं आहे. शेवटी जनताच्या मनात जे आहे तेच महाराष्ट्रात घडणार आहे. तुम्ही कितीही कायदा मोडला तोडला आपल्या बाजूनी केला तरीही शेवटी लोकशाहीमध्ये जनतेच्या मनात जे आहे तेच जनता करून आणते. सुप्रिया सुळे यांच्या बारामती मतदारसंघात दादा यांच्या पत्नीला उमेदवार जाहीर करणार. बघू ना, आता एवढी काय घाई लागली तुम्हाला? निवडणुका लागलेल्या नाहीत, कशाला चिंता करतात? सर, गेल्या काही दिवसांपासून पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात वाढू लागलेल्या आहेत. काल देखील राज ठाकरेंनी वर्षा इथे मुख्यमंत्री दोघांनाही एक दुसऱ्याच्या घरचा चहा आवडतो. काय वाटतं नेमकं या भेटी संदर्भात? सांगितलं ना, दोघांनाही एक दुसऱ्याच्या घरचा चहा आवडतो. मनसेसोबत युती केली जाणार आहे असं देखील सांगितलं होतं. अहो, तो त्यांचा प्रश्न आहे ना, मला काय करायचं कोण कोणाची युती करतं? मी माझ्या पक्षापुरताच मर्यादित आहे. दुसऱ्याच्या घरात डोकवण्याची मला नाही सवय. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांची वारंवार भेट आहे आता देखील. अहो, मी सांगितलं ना, दोघांना एक दुसऱ्याच्या घरचा चहा आवडतो. किती वेळा सांगू? राहुल गांधी यांच्यामध्ये पंतप्रधान होण्याचे गुण आहेत असं राहुल गांधीचे जे प्रणित नेते आहेत त्यांनी सांगितलं. कोण? प्रणित कोण आहेत? असं आहे की मला माझा नेता मोठा व्हावा असं जर एखाद्या कार्यकर्त्याला वाटत असेल तर त्याच्यात चुकीचं काहीच नाही. माननीय सुशीलकुमार शिंदे साहेब हे वर्षानुवर्ष काँग्रेसचे शिलेदार आहेत. प्रणिती ही तिच्या वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत पुढे जाते आणि जर तिला वाटत असेल की माझा नेता पंतप्रधान होऊ शकतो तर त्यात चुकीचं काय? अजित पवारांनी 40 स्कॉर्पिओ तर 40 बुलेरो म्हणजे टोटल 80 गाड्या गिफ्ट म्हणून दिल्या आहेत. एवढे पैसे कुठून आले? अंजनी दामनिया त्या शोध लावतील ना, त्यांना माझी गरज नाही मी काय बोलावायची. सर, बच्चू कडू आणि शरद पवार साहेबांची 2 ते 3 तास बैठक झालेली आहे. कशा संदर्भाची बैठक होती? आता शरद पवारांची आणि बच्चू कडूंची बैठक झाली, ती बंद दाराआड झाली आणि प्रश्न तुम्ही मला विचारताय की ते काय बोलले असतील. मी काय दाराच्या बाहेर उभा होतो? लॉजिक आहे का त्याच्यामागे काही? सर, मनोज जरांगे पाटीलची आता 20 जानेवारीला आझादमध्ये ह्या ठिकाणी आंदोलन आहे. त्याचा आता प्लॅन देखील बनवला आहे आणि आज शिष्टमंडळाने पाहणी देखील केली. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी देखील मोर्चासाठी परवानगी मागते, मुंबई पोलिसांकडे गेली. असं आहे की जानेवारीपासून महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण खराब करण्याची तयारी सुरू होईल आणि ह्याच्या सगळ्याच्या मागे सत्ताधारी आहेत. सत्ताधारीला कधी कोणाला चढवतील काय करतील हे सांगता येत नाही. दे हॅव लॉस्ट ग्राउंड, म्हणजे त्यांची जमीन हललेली आहे.
ती हललेली जमीन जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये कुठेतरी काहीतरी ठिणगी पडली पाहिजे ही हा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे हे सगळं घडतं तेव्हा मला काही आश्चर्य वाटत नाही. मुंबईतील पायाभूत सुविधांना वाटचालीसाठी जपानने मोठं योगदान आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. मला 2014 नंतरच्या मुंबईमध्ये आणि 2014च्या आधीच्या मुंबईमध्ये काही फार फरक झाला आहे असं मला वाटत नाही. दुसरी गोष्ट, मुंबईकडे स्वतःकडे एवढा पैसा आहे की ते काही जपानला जाणार नाहीत. त्याच्याही वरती जर काही पैसा मिळाला असेल तर तो स्वागतार्ह आहे. देवेंद्र फडणवीसांचं जपानमध्ये संबंध चांगले आहेत. जर त्यांच्या मदतीने पैसा येणार असेल जायकोचा तर त्याच्यात मुंबईकरांचा फायदा आहे, म्हणजेच महाराष्ट्राचा फायदा आहे. त्याच्यात देशाच्या इन्कम टॅक्सला फायदा आहे, कारण का मुंबई हे सर्वात जास्त इन्कम टॅक्स देणारा प्रदेश आहे. संजय राऊतांनी 23 जागांवरती दावा केलेला आहे, तर वंचित आघाडीने 12 असा स्पष्ट सुचवलेला आहे. तर तुम्ही काही जागांवरती दावा करणार आहात का? बघा, शेवटी आम्ही तर जागा मागणारच आहोत, पण आमच्या जागा मागत असताना त्या बाहेर चर्चेला येतील असा गुन्हा आमच्याकडनं घडणार नाही. जे मागू ते 4-4 बैठकीत मागू, आणि असल्या गोष्टी बैठकीतच बोलायच्या असतात. जेव्हा आपण एकत्र जाणार असं म्हणतो तेव्हा त्या बंद खोलीत शांत चित्ताने आपल्या वरिष्ठांकडे सगळं बैठकीचं वृत्त पोचून वरिष्ठांची संमती घेऊन अंतिम करायचं असतं, असं माझं धोरण आहे. त्यामुळे मी या विषयावर कधी बोललेलोच नाही. अयोध्येला शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना देखील आता निमंत्रण दिलं आहे, त्यांचे कार्याध्यक्ष अलक कुमार यांनी सांगितलं. असं आहे, मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की राम मंदिराचं आमंत्रण हे कधीपासून एवढं महत्त्वाचं झालं. या देशामध्ये मंदिर प्रवेश बाबासाहेब आंबेडकरांनी करून दिल्यानंतर प्रश्नच संपला आहे. हे राम मंदिर कोणाच्या बापाची जायदाद आहे का आमंत्रणं पाठवायला? या देशाच्या भूमीवरच बांधताय ना, ते पर्सनल प्रॉपर्टीवर बांधताय का तुम्ही? आणि राम हा कोणाचा मालकीचा नाही, राम सगळ्यांचा आहे. ही जी पर्सनल प्रॉपर्टी करून फक्त 4 महिने इलेक्शन बैठक झालेली आहे, कशा संदर्भाची बैठक होती? आता शरद पवारांची आणि बच्चू कडूंची बैठक झाली, ती बंद दाराआड झाली. आणि प्रश्न तुम्ही मला विचारताय की ते काय बोलले असतील. मी त्या दाराच्या बाहेर बोलतो. लॉजिक आहे का त्याच्यामध्ये काही? सर, मनोज जरांगे पाटीलची आता 20 जानेवारीला आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन आहे, त्याचा आता प्लॅन देखील बनवला आहे आणि आज शिष्टमंडळाने पाहणी देखील केली. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी देखील मोर्चासाठी परवानगी मागते, मुंबई पोलिसांकडे गेली. असं आहे की जानेवारीपासून महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण खराब करण्याची तयारी सुरू आहे, आणि ह्याच्या सगळ्याच्या मागे सत्ताधारी आहेत. सत्ताधारीला कधी कोणाला चढवतील, काय करतील हे सांगता येत नाही. दे हॅव लॉस्ट ग्राउंड, म्हणजे त्यांची जमीन हललेली आहे. ती हललेली जमीन जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये कुठेतरी काहीतरी ठिणगी पडली पाहिजे ही हा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे हे सगळं घडतं तेव्हा मला काही आश्चर्य वाटत नाही. मुंबईतील पायाभूत सुविधांना वाटचालीसाठी जपानने मोठं योगदान आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. मला 2014 नंतरच्या मुंबईमध्ये आणि 2014च्या आधीच्या मुंबईमध्ये काही फार फरक झाला आहे असं मला वाटत नाही. दुसरी गोष्ट, मुंबईकडे स्वतःकडे एवढा पैसा आहे की ते काही जपानला जाणार नाहीत. त्याच्याही वरती जर काही पैसा मिळाला असेल तर तो स्वागतार्ह आहे. देवेंद्र फडणवीसांचं जपानमध्ये संबंध चांगले, जर त्यांच्या मदतीने पैसा येणार असेल जायकोचा तर त्याच्यात मुंबईकरांचा फायदा आहे, म्हणजेच महाराष्ट्राचा फायदा आहे. त्याच्यात देशाच्या इन्कम टॅक्सला फायदा आहे, कारण का मुंबई हे सर्वात जास्त इन्कम टॅक्स देणारा प्रदेश आहे. सर, संजय राऊतांनी 23 जागांवरती दावा केलेला आहे, तर वंचित आघाडीने 12 असा फॉर्म्युला जो आहे तो स्पष्ट सुचवलेला आहे. तर तुम्ही काही जागांवरती दावा करणार आहात का?
बघा, शेवटी आम्ही तर जागा मागणारच आहोत, पण आमच्या जागा मागत असताना त्या बाहेर चर्चेला येतील असा गुन्हा आमच्याकडनं घडणार नाही. ते मागू ते 4-4 बैठकीत मागू, आणि अशा गोष्टी बैठकीतच बोलायच्या असतात. जेव्हा आपण एकत्र जाणार असं म्हणतो तेव्हा त्या बंद खोलीत शांत चित्ताने आपल्या वरिष्ठांकडे सगळं बैठकीचं वृत्त पोचवून वरिष्ठांची संमती घेऊन अंतिम करायचं असतं, असं माझं धोरण आहे. त्यामुळे मी या विषयावर कधी बोललेलोच नाही. अयोध्याला शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना देखील आता निमंत्रण दिलं आहे. युपीएचे कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी सांगितलं. असं आहे, मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की राम मंदिराचं आमंत्रण हे कधीपासून एवढं महत्वाचं झालं. या देशामध्ये मंदिर प्रवेश बाबासाहेब आंबेडकरांनी करून दिल्यानंतर प्रश्न संपलाय. हे राम मंदिर कोणाच्या बापाची जायदाद आहे का आमंत्रण पाठवायला? या देशाच्या भूमीवरच बांधताय ना, ते पर्सनल प्रॉपर्टीवर बांधताय का तुम्ही?